Hello guys, myself Assistant Professor Nazandiel from Jizamata Agri Polytechnic School, Venda. Yesterday I was teach the topic important applied field of microbiology, which is related to agricultural microbiology. Then today I will give the lecture number 3rd in chapter number 1st. Topic name is agriculture microorganism plays visual roles or scope or role in agriculture with suitable examples. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ॲग्रिकल्चरल मायक्रो ऑर्गॅनिझम तर यांचा रोल म्हणजे काय भूमिका बजावतात किंवा स्कोप यांची व्याप्ती त्या ठिकाणी आपल्याला बघायची. देन फर्स्ट इज बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन जैविक नत्र स्थिरीकरण. This topic gives first one is atmospheric nitrogen fixation. Soil microorganisms carry out the process of atmospheric nitrogen fixation. They involved in nitrogen fixation category into two groups. That is, first one is symbiotic and second one is non-symbiotic. Nitrogen fixation, atmospheric nitrogen fixation. The हवेतील नत्राचं फिक्सेशन स्थिरीकरण हे जे आहे हे सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅरीज आउट द प्रोसेस ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव त्याचबरोबर हवेमध्ये असणारे सूक्ष्मजीव हे काय करत असतात, नत्र स्थिरीकरणाचं कार्य करत असतात आणि त्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. पहिला आहे सिम्बायोटिक सहजीवी पद्धतीने आणि दुसरा आहे नॉन सिम्बायोटिक असहजीवी पद्धतीने नत्राचे स्थिरीकरण. देन फर्स्ट वन इज सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. रायझोबियम फिक्स नायट्रोजन इन द रूट नोडल्स ऑफ लेग्युम ॲझोला ॲनावेना इन नॉन लेग्युम क्रॉप. जे लेग्युम क्रॉपचे आहे ज्यांची फॅमिली लेग्युमिन्स आहे, फॉर एक्झाम्पल पोटॅटो, त्यांच्या रूटवरती मुळांवरती ज्या गाठी तयार होतात त्या गाठीमध्ये नत्र स्थिरीकरण करण्याचं कार्य त्या ठिकाणी रायझोबियम नावाचे जीवाणू करतात. आणि नॉन लिग्यूम क्रॉपमध्ये म्हणजे सिरियल क्रॉपमध्ये ॲझोला ॲनावेना नावाचे जीवाणू जे आहे ते नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं कार्य त्या ठिकाणी करतात. देन सेकंड नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. ॲझोटोबॅक्टर स्पीसीज, क्लॉस्ट्रिडियम स्पीसीज, ॲझोस्पिरिलम स्पीसीज फिक्सेस नायट्रोजन नॉन सिम्बायोटिकली. असहजीवी पद्धतीने ह्या स्पीसीज आहे त्या नत्र स्थिरीकरण करण्याचं कार्य त्या ठिकाणी. देन सेकंड बी इज डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. Microorganisms like fungi, bacteria, actinomycetes, protozoa, etc. play important role in the process of decomposition of organic complex residues of plant and animals in the soil. Hence, soil fertility and soil productivity is improved. Decomposition of organic matter. जे काही ऑर्गॅनिक मॅटर जे आहे सेंद्रिय पदार्थ त्याचं डिकम्पोज करण्याचं काम म्हणजे विघटन करण्याचं काम प्रामुख्याने मायक्रोऑर्गॅनिझम करत असतात. त्याच्यामध्ये फंगी, बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिटीज, प्रोटोझोआ, बुरशी, जीवाणू, अतिसूक्ष्म जीवाणू आदी जीवसंघ हे काय करतात, डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स रेसिड्यूज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स म्हणजे ऑर्गॅनिक रेसिड्यूज असेल संमिश्र स्वरूपातला त्याचं विघटन करण्याचं काम करतात. आणि याचा काय फायदा होतो की सॉईल फर्टिलिटी जमिनीची उत्पादकता, जमिनीची सुपीकता व सॉईल प्रोडक्टिव्हिटी जमिनीची उत्पादकता इम्प्रूव्ह होते म्हणजे वाढते. द मेजर जेनेरा ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्वड इन द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर आर फंगी, ट्रायकोडर्मा, रायझोपस, बॅक्टेरिया, बॅसिलस, सुलोनोमस, ॲक्टिनोमायसिटीज, नोकार्डिया,
मायक्रोमोनोस्पोरा. आता हे स्पीसीज आहे पण बुरशीमध्ये ट्रायकोडर्मा रायझोपस हे काय करतात, डिकम्पोज करण्याचं कार्य करतात. काय, ऑर्गॅनिक मॅटर. आणि त्याने काय होतं, सॉईल फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी काय होते, वाढते. जमिनीची उत्पादकता आणि जमिनीची सुपीकता, फर्टिलिटी म्हणजे सुपीकता, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता, ते वाढण्याचं कार्य त्या ठिकाणी फंगी बुरशीमध्ये ट्रायकोडर्मा आणि रायझोपस करत असतात. त्यानंतर बॅक्टेरियामध्ये बॅसिलस आणि सुडोमोनास हे त्या ठिकाणी हे कार्य करतात जीवाणूंमध्ये. आणि अतिसूक्ष्म जीवाणू म्हणजे ॲक्टिनोमायसिटीजमध्ये नॉकर्डिया आणि मायक्रोमोनोस्पोरा हे जीवाणू त्या ठिकाणी हे कार्य करत असतात, डिकम्पोजिशन ऑफ. देन नेक्स्ट वन इज बायोकेमिकल cycling of element. Soil microbes play important role in the biochemical cycling or conservation of essential elements, that is NPKSO, in the biosphere. This type of microbial conversion of complex organic compound into simple inorganic compounds and their constituent element is known as mineralization. The biochemical cycling of element, मूलद्रव्यांचे जैव भौगोलिक रासायनिक चक्र. याच्यामध्ये काय होतं आहे की सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील ते कन्वर्जन करण्याचं काम करतात, म्हणजे रूपांतर करण्याचं काम करतात मूलद्रव्यांचं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, कार्बन, आयर्न हे जे अन्नद्रव्य जे आहेत किंवा मूलद्रव्य बायोस्फिअर जीवावरणामध्ये सापडणारे यांचं कन्वर्जन म्हणजे रूपांतर करण्याचं काम करतात. आणि ही जी क्रिया असेल याच्यामध्ये काय होतं आहे, मायक्रोबियल कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे संमिश्र संयुगाचं रूपांतर होतं इंटू सिम्पल इनऑर्गॅनिक म्हणजे साध्या अजैविक स्वरूपात जे रूपांतर होतं त्याला काय म्हटलं जातं, मिनरलायझेशन म्हणजे खनिजाभवन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. देन वन इज second number point, animal husbandry and dairy technology. It is one of the most complete food for human beings as well as microorganisms, being a good source of nutrients with ideal pH. Milk is most readily contained by microorganisms. आता मिल्क जे असतील ते कंप्लीट फूड असं मिल्कला म्हणलं जातं बघा, म्हणजे मानवी आरोग्यास तसेच सूक्ष्मजीवांसाठी कंप्लीट फूड म्हणजे परिपूर्ण खाद्य मिल्कला म्हणलं जातं. कारण की मिल्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी घटक सापडतात, विटॅमिन्स असतात, फॅट्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. आणि हे जे मिल्क जे असेल ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दही, कर्ड, दही बनवतो आपण, त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस नावाचे जीवाणू असतात आणि ते काय करतात, जे काही फर्मेंटेशन जे आहे त्याचं ते ठिकाणी कार्य करतात, म्हणजे दही आंबवण्यात ते मायक्रोऑर्गॅनिझम करतात. देन नेक्स्ट वन इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. Man has discovered that a large number of microorganisms can be used to produce number of desirable products like alcohol, beverage, enzyme, vitamins, organic acids, antibiotics, etc. तर मनुष्याने लार्ज नंबर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स यूज म्हणजे असंख्य प्रमाणात जे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स जे असतील म्हणजे मनुष्याने मोठ्या प्रमाणात मायक्रोऑर्गॅनिझमचा त्या ठिकाणी शोध लावलेला आहे. आणि ते जे मायक्रोऑर्गॅनिझम्स जे असतील ते विविध प्रोडक्ट पदार्थ तयार करण्यासाठी, काही उत्पादने तयार करण्यासाठी त्यांचा यूज केला जातो. म्हणजे सूक्ष्मजीवांमार्फत काही उत्पादने केली जातात. त्याच्यामध्ये पहिले अल्कोहोल प्लस ब्युरेज म्हणजे शीतपेय वगैरे म्हणतो ना आपण, त्याला ब्युरेज असं म्हटलं जातं. अल्कोहोल तर सगळ्यांना माहितीच असेल. आता मायक्रोबियल स्पीसीज नेक्स्ट कॉलम. आता इथेनॉल ऑर वाईन, इथेनॉल ऑर वाईन जे आहे त्याच्यामध्ये मायक्रोबियल स्पीसीज कुठली असते, सॅक्रोमायसेस सेरिविसी. देन विटॅमिन्समध्ये विटॅमिन सी अस्परगिलस नायगर, विटॅमिन डी मिकर, रायझोपस, ईस्ट अँड मोल्स, विटॅमिन बी12 सुडोनोमस स्पेसीज. देन
See, antibiotics. First one is penicillin. Penicillin species name is Penicillium chrysogenum. Then D is organic acid. First one is citric acid, Aspergillus niger. Then second is lactic acid, Lactobacillus species. म्हणजे मायक्रोवेव्ह स्पीसीज जे आहे कुठल्या व्हिटॅमिनमध्ये, त्याचबरोबर डेपिनिसिलिनमध्ये, सायट्रिक ॲसिडमध्ये, लॅक्टिक ॲसिडमध्ये, इथेनॉल वाईनमध्ये कुठली स्पीसीज सापडते ते याच्यामध्ये आपल्याला बघायचे. नेक्स्ट वन इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन मिनरल, पेट्रोलियम अँड फ्युएल इंडस्ट्री. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते मिनरल, खनिज, पेट्रोलियम, त्याचबरोबर फ्युएल इंधन याच्यामध्ये आपलं कार्य कशा प्रकारे बजावतात, म्हणजे त्यांची प्रमुख भूमिका काय असते. बायोलिचिंग इज अ मायक्रोवेव्ह प्रोसेस विच रिकवर्स मिनरल्स ऑर मेटल्स फ्रॉम ओर्स विच cannot be directly recovered as that of high grade minerals, that is Thiobacillus ferroxidans. आता हे बायोलिचिंग जे आहे याच्यामध्ये काय होतं, रिकव्हरी होती. म्हणजे जे काही धातू जे असतील कमी दर्जाच्या खनिज द्रव्याचे रूपांतर करण्यासाठी सूक्ष्मजीवांचे फार महत्त्व असतं. याच्यामध्ये कमी दर्जाचं जे खनिज द्रव्य जे असेल त्याचं रूपांतर करायचं हाय दर्जामध्ये, आणि त्यालाच बायोलिचिंग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन इज सॅनिटेशन अँड हेल्थ. सम पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम्स causes diseases in human beings. Microbes can be used for biological control of weeds, plants, animals, and human pathogens. Microorganisms can impair the quality of drinking water. Disease caused by bacteria, anthrax, bacillus anthracis. हे 5 नंबरमध्ये सॅनिटेशन अँड हेल्थ, आरोग्य रक्षणार्थ घ्यावयाची खबरदारी किंवा रोग निर्माण करणारे जंतू, रोगीट जंतू आपण म्हणतो ना, की सम पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम कॉजेस डिसीज इन ह्युमन बिंग्स. मानवी आरोग्यावरती काही पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात, डोळ्यांना न दिसणारे, ते काय करतात, रोग निर्माण करतात. त्यांना रोगीट जंतू असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता मायक्रोज यूज फॉर बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ वीड्स, जे काही वीड्स जे असतील वगैरे, प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन पॅथोजन्स, ते कंट्रोल करण्यासाठी बायोलॉजिकल मेथड्स त्या ठिकाणी यूज केल्या जातात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन इम्पेअर द क्वालिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर. मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहे ते इम्पेअर उच्च प्रकारची क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन करण्याचं कार्य करत असतात, आणि काही प्रमाणात डिसिजेस पण पसरतात. म्हणजे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते बेनिफिशियल पण आहे आणि हार्मफुल पण आहेत, म्हणजे फायदेशीर पण आहेत आणि तोटेशीर पण आहेत. देन microbes as a tools for biological research. They require very less space for growth, reproduction and maintenance. They have very high rate of multiplication. हे जे मायक्रोज आहे, सूक्ष्मजीव, यांचा यूज केला जातो बायोलॉजिकल रिसर्चमध्ये. म्हणजे जैविकदृष्ट्या जे काही रिसर्च चालतो, जे काही संशोधन चालतं, त्या संशोधनामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो. त्याचा यूज प्रामुख्याने ते रिक्वायर विले स्पेस फॉर ग्रोथ, म्हणजे त्यांच्या वाढीसाठी कमी जागा लागते. रिप्रोडक्शन अँड मेंटेनन्स, त्यांचं मेंटेनन्स कमी ह्याच्यामध्ये होतो. आणि दे हॅव व्हेरी हाय रेट ऑफ मल्टिप्लिकेशन, त्यांचा रेट वाढीचा दर कसा आहे, जास्त आहे. म्हणजेच वाढीचा दर जो आहे तो मल्टिप्लिकेशन, गुणाकाराच्या रूपामध्ये ते वाढतात. देन नेक्स्ट वन इज मायक्रोज ॲज अ बाय कंट्रोल एजंट्स. सेव्हरल मायक्रो ऑर्गॅनिझम्स nowadays are used in agriculture for effective management of plant diseases, insect, pest, weeds, etc. That is, bacterial species of the genus Bacillus thuringiensis are used to control of insect pest. म्हणजे बीटी सगळ्यांनी ऐकलंच असेल. त्याचं फुल फॉर्म काय, बॅसिलस थुरिंजिएन्सिस. एक्झाममध्ये विचारलं जातं. राईट डाऊन द ॲब्रिव्हिएशन्स. बीटी त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे फुल फॉर्म काय लिहायचं आहे, बॅसिलस थुरिंजिएन्सिस. मायक्रोज ॲज अ बायो कंट्रोल एजंट, त्याचा बायो कंट्रोल एजंट म्हणून यूज केला जातो. मायक्रो ऑर्गॅनिझम जे असेल ते
बायो कंट्रोल एजंट म्हणजे जंतुनाशक म्हणून त्या ठिकाणी सुद्धा वापरतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर इन्सेक्ट पेस्ट, प्लांट डिसीजेस, वीड्स हे कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केला जातो. एक्झाम्पलमध्ये बघा बॅसिलस thuringiensis बीटी बॅक्टेरियल स्पीसीज जीवाणूची स्पीसीज आहे तिचा यूज करायसाठी केला जातो. कंट्रोल ऑफ इन्सेक्ट पेस्ट हे काही कीटक यांच्या नियंत्रणासाठी वापरतात. देन नेक्स्ट वन इज microorganisms in space technology. Microorganisms are used in the space vehicles to maintain the O2 and CO2 balance. They are also serve as a source of energy and food in the space. That is example मशरूम. अवकाशयानामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचा काय यूज होतो तर अवकाशयानामध्ये ज्यावेळेस व्हेकल्स जे असतील ज्यावेळेस फ्लाईंग करतात तर त्यावेळेस मेंटेन O2 आणि CO2 ऑक्सिजनचा आणि कार्बन डायऑक्साईडचा बॅलन्स मेंटेन करण्याचे त्या ठिकाणी ते कार्य करतात. आणि दे आर ऑल्सो सर्व ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर अँड फूड इन स्पेस. एक प्रकारची एनर्जी साठवण्याचं त्या ठिकाणी ते कार्य करत असतात. फॉर एक्झाम्पल मशरूम जे असेल ती जास्त प्रमाणात इटिंग केलं जातं त्यावेळेस स्पेस रिसर्च चालू होतो. अवकाशयानात यान जातं त्यावेळेस मशरूमचा त्या ठिकाणी जास्त यूज हिटिंगसाठी केला जातो. देन नेक्स्ट वन इज बायोडिग्रेडेशन ऑफ ॲग्रोकेमिकल्स अँड पोल्युटंट्स. औषधाची गुणवत्ता कमी होणे. सम soil inhibiting microorganisms act as a scavengers and degrade harmful chemicals in the soil. Physical, chemical and biological forces are excreted by the microbes and toxic chemicals are degraded into the non-toxic substance, that is bacterial Pseudomonas bacillus, fungi Trichoderma aspergillus. The biodegradation of agrochemicals and pollutants आता हार्मफुल झाला. काही मायक्रोऑर्गॅनिझम्स जे असतील ते जे काही औषधं जे असतील ॲग्रोकेमिकल्स त्याचं पोल्युटंट्स प्रदूषण करण्याचं कार्य करतात. औषधाची गुणवत्ता तीव्रता कमी करण्याचं ते कार्य करतात. फॉर एक्झाम्पल्स आहे बघा बॅक्टेरियल जीवाणूंमध्ये सुडोनोमस आणि बॅसिलस आणि फंगीमध्ये ट्रायकोडर्मा अँड आस्परगिलस. प्रोडक्शन ऑफ बायोफर्टिलायझर. Biofertilizer are the carrier-based preparation containing living or latent cells of efficient strains of nitrogen-fixing, phosphate-solubilizing, immobilizing, and cellulose-decomposing microorganisms intended for seed or soil applications. That is biofertilizers. Production of biofertilizers. Biofertilizer जे आहे जैविक खते याचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं आणि उत्पादनामध्ये जे काही लिव्हिंग और लॅटंट सेल जे असतील त्याचा यूज केला जातो फॉर नायट्रोजन फिक्सेशन नत्रस्थिर करण्यासाठी. त्याचबरोबर फॉस्फरस मोबिलायझिंगची क्रिया घडवण्यासाठी. तर फर्स्ट वन इज नायट्रोजन फिक्सिंग. फर्स्ट इज सिम्बायोटिक सहजीवी पद्धतीने रायझोबियम लिग्यूम क्रॉपमध्ये आणि नॉन सिम्बायोटिक असहजीवी पद्धतीने नत्रस्थिरीकरण ॲझिटोबॅक्टर. रायझोबियम ॲझिटोबॅक्टर ही जीवाणू खताची नाव आहेत बघा. देन फॉस्फेट मोबिलायझिंगची क्रिया जी आहे फॉस्फेटची त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज फॉस्फेट सोल्युलायझिंग म्हणजे फॉस्फेट विरघळणारे जीवाणू कुठले बॅसिलस अस्परगिलस. आणि फॉस्फेट ॲब्सॉर्बिंग जमिनीमध्ये असणारा फॉस्फेट त्या ठिकाणी शोषून घेणारे जीवाणू कुठले VM फंगीचा फुल फॉर्म आहे बघा व्हिसिक्युलर अर्बेस्क्युलर मायक्रोहिजा. Watching for my video. Thank you very much.